जपानमध्ये घडलेली ही एक खरीखुरी घटना आहे। एकदा तिथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली होती। असे करताना भिंत तोडून उघडायला लागते। जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यात सहसा पोकळी असते। तर ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडले आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय छिनला गेला आहे। त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूपच दया आली आणि त्याचं कुतूहलही जागृत झालं की हा खिळा जवळपास 5 वर्षापूर्वी हे घर नवीन बांधलं तेव्हा ठोकला गेला होता। मग 5 वर्षे पाय छिनलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत राहिली, जे जवळजवळ अशक्य होतं। त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलं आणि त्या पालीवर लक्ष ठेवून बसला की ती आता कशी आणि काय खाते। काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ते हळूहळू त्या पाय तुटलेल्या पालीला अन्न भरवत आहे। हे पाहून तो माणूस अवाक झाला आणि गहिवरला। कल्पना करा, एक नाही दोन नाही तर तब्बल 5 वर्षे न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता। एका पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यापासून काहीतरी नक्कीच शिकू शकतो। तर मित्रांनो, म्हणून अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या। जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते तेव्हा तुम्ही म्हणजेच त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता। कोणतीही गोष्ट म्हणजेच नातं किंवा विश्वास तुटण्यासाठी एका क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं। आय होप मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।